आज आपण बनवू शेवग्याच्या शेंगा. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं घेऊ. कांद्याला छान लाल होऊ देऊ. मग खोबरं टाकू. खोबरं पण छान लाल झालं की त्यात लसूण टाकू. लसूण लाल झाला की त्यात टोमॅटो टाकू. टोमॅटो मऊ झाले की एका ताटात मिश्रण काढून घेऊ. मिश्रण थंड झाले की त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेऊ. एक कढई घेऊ. कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल टाकू. तेल छान गरम झाले की त्यात मोहरी टाकू, जिरे टाकू, वाटण वाटलेलं टाकून घेऊ. 2 मिनिटभर छान परतून घेऊ. मग त्यात हळद, काळा मसाला, धने पावडर, लाल तिखट टाकून घेऊ. छान मिक्स करून घेऊ, भाजून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू. पाण्याला छान उकळी आली की त्यात आपण शेवग्याच्या शेंगा टाकू. शेवग्याच्या शेंगा 2 मिनिटभर परतून घेऊ. मग ताट झाकून 5 मिनिटे वाफवून घेऊ आणि मग इकडं आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी करून त्यात टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकू आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटे शेंगा शिजू देऊ. असं एकदा नक्की करून पहा, सगळ्यांना आवडते.